महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या जीवनपटाच्या संदर्भातले काही गुण आपल्या आयुष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुधारता येतील का, त्या दृष्टीनं आपली काही मनस्थिती तयार करता येईल का, आताच्या असलेल्या वेगळ्या प्रश्नाच्या संदर्भात त्यांच्या वागण्याचा गुणातला एक जरी आपण पैलू या ठिकाणी वापरला तर मला असं वाटतं की आपल्याला जो काही आनंद त्यातून मिळणार आहे हा आनंद फार वेगळ्या अर्थाचा असू शकतो. म्हणून त्या अर्थानं तुम्हालाही विनंती सगळ्यांना की वयाचा हिशोब करून तुमच्यावर खूप मोठं काही काय असं लागलं गेलं, पण तुमच्या सर्व पुढच्या भावी काळामध्ये वाचन नावाचा जो प्रकार आहे हा वाचन नावाचा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आयुष्यामध्ये. तुम्ही इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, डॉक्टरेट करा, शास्त्रज्ञ व्हा, पण तुमच्या ह्या वयापासून जे मिळत ते पुस्तक वाचत राहा. वाचन जर तुम्हाला स्वतःला त्याची सवय लागली तर वेगवेगळ्या विषयावरचं वाचन आपण वाचत राहा. परिणामी वेगवेगळ्या विषयाच्या संबंधीची तुमची स्वतःची मतं तयार होऊ शकतात. तुमचं मत तयार करण्यासाठी तुम्हाला स्वतःला त्या पुस्तकाच्या मधून काही माहिती ज्ञान मिळू शकतं. आणि म्हणून वाचन हे सर्वात प्रभावी जीवन जगण्याच्या आनंदातला एक भाग आहे असं आपण या निमित्तानं सर्वांनी स्वतः समजून घेऊन निर्णय घ्यावे. मी आपल्या सर्वांना या ठिकाणी भुकेची वेळ असताना इथं बसून राहिला, कारण तिकडे घंटी वाजणार अजून घंटी वाजलीच नाही, म्हणून मी तुम्हाला सगळ्याला धन्यवाद देतो. आणि ह्या 2